देवा सकलार्थमते प्रकाशो मडे निवृत्तिदासो अवतारी देजो जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते जीवंतु श्री चरण श्री गुरु जगन्नाथ महाराजांचे मुखम करोति वाचा पंगुम लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं सरस्वती माते द्याविमजस्तुते येतो कापुलते दुधराते आपुल्या पाळासी धैर्या दहाते नकरे भजते जनामध्ये सर्वमंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते। प्रथम देवा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह धरो पावन झालो जराचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यग्र जननी देवाचे उपदुनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही काल्याचे। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत श्री तुकोबाराया यांचा 4 चरणाचा अभंग काल्याचं प्रकरण वर्णन करणारा अभंग भगवान व्यासजी महाराजांच्या समोर नैमिष्यधाम चक्रतीर्थ भगवंताच्या दरबारामध्ये बसलेल्या माझ्या माता भगिनी पुरुष मंडळ पितृतुल्य श्रोते महाराज मंडळ टाळकरी मंडळ यांच्या समवेत म्हणून दाखवलेला अभंग 4 चरणाचा आहे। अभंग तुकोबारायांचा आहे। अभंगावर बोलण्याच्या आधी अल्पशा परिवार असा आहे, आपल्याला सर्व माहित आहे, ज्ञात आहे, पण कीर्तनकारांना सांगणं गरजेचं आहे, उचित आहे, प्रासंगिक आहे। महाराज भगवान पंढरीश परमात्मा प्राणसंजीवनी रुक्मिणी माता माऊली ज्ञानोबाराया तुकोबाराया मुक्ताबाई परमपूज्य वैकुंठवासी सद्गुरु झेंडूजी महाराज, सद्गुरु क्षीरसागरजी महाराज, परमपूज्य वैकुंठवासी गुरुनाथगुरु जगन्नाथ महाराज यांच्या कृपाप्रसादाने नैमिष्य अरण्य धाममध्ये आपण आलो आहे आणि ज्यांच्या स्मरणार्थ आमच्या हरिभक्ती पारायण मावशी मीराबाई यांच्या माध्यमातून हा जो असा प्रकारचा संगम चालू आहे, ही कार्याची सेवा आमच्या हरिभक्ती पारायण पुंडलिक दादा यांच्या माध्यमातून माझ्याकडे आहे। महाराज 7 दिवस आपण कथा ऐकलेली आहे। काला फक्त वारकरी संप्रदायात होतो, इतर संप्रदायात होत नाही। काल्याची प्रथा वारकरी संप्रदायामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, MP मध्ये नाही, UP मध्ये नाही। आणि शास्त्र असं सांगते जिथे तिथे श्रीमद भागवत कथा होते त्या कथेची पूर्ण आहुती काल्याच्या कीर्तनाने होते। जिथे काला होत नाही ती कथेची पूर्ण आहुती नाही असं शास्त्र सांगत असते। आणि हा पावन योग नैमिष्य धाम मध्ये पितृपक्ष मातरम पितरम जैव साक्षात देवता मत्वा गृहिणी सेवेद सदा सर्व प्रयत्न आपल्या पूर्वजांकरता केलेला हा प्रयत्न अथक प्रयत्न आज आपल्या सिद्धीत जात आहे। म्हणून त्या अनुषंगाने आपल्याकडे वेळ कमी आहे, अल्प वेळामध्ये अभंगावर आपल्याला चिंतन करायचं आहे। महाराज या अभंगाचा भावार्थ असा आहे, गुरुच्या कृपेने मी बोलणार आहे, त्यांचा आशीर्वाद आहे। महाराज सप्ताह 8 दिवसाचा असो, 3 दिवसाचा असो, किंवा सप्ताह 1 दिवसाचा असो, किंवा आपल्याकडे 4-4 महिन्याचे सप्ते नसतात। ज्यावेळेला आम्ही पाठाला होतो पंढरपूरला त्यावेळेला 4 महिन्याचे त्याला चातुर्मासाचे सप्ते म्हणतात। 4 महिन्याचा जरी सप्ताह असला, भागवत पुराण असलं, पण पूर्ण आहुती काल्याच्याच कीर्तनाने होते। तुम्ही किती दिवसाचा सप्ताह करा, आणि हे वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि त्या नियमाला अनुसरून काल्याच्या कीर्तनाकरता जो अभंग चिंतन निवडलेला आहे ते संत श्रेष्ठ तुकोबारायांचा आहे। अभंग 4 चरणाचा आहे आणि फार गोड अभंग आहे, सुंदर अभंग आहे। अभंगाची पार्श्वभूमी काय आहे पहा। अभंगामध्ये तुकोबाराय काय म्हणतात तर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून देवादिकांना काला मिळत नाही
कोणत्या देवांना? ब्रह्म विष्णू महेश, इंद्रचंद्र दिग्पाल, यक्ष नाग कुबेर, 33 कोटी देवांना काला मिळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या वेळेला वैकुंठाला गेले, देह घेऊन गेले. संत तुकोबारा एकमेव असे संत आहेत की ते देह घेऊन वैकुंठाला गेले, आपला देह घेऊन गेलेले आणि वैकुंठाहून 3-4 वेळा परत आले पृथ्वीवर. एक म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज, संत जनगाडे महाराज तेली समाजाचे सुडुंगरकर यांच्याकरता तुकोबा वैकुंठाहून खाली आहे मूकमाती देण्याकरता. दुसऱ्या वेळेला तुकोबा त्यावेळेला वैकुंठाला गेले, त्यावेळेला त्यांची मुलगी होती भगीरथी. भगीरथी नावाची मुलगी म्हैस चालण्याकरता शेतात गेलेली होती. ती भगीरथी म्हणजे, आई बाबा कुठे गेले? वैकुंठाला. माझ्या बाबाची मला भेट व्हावी, आपल्या मुलीला भेटण्याकरता दुसऱ्या वेळेला पुन्हा वैकुंठाहून तुकोबा खाली आले. आणि तिसरी वेळ महाराज ब्राह्मण समाजामध्ये अशा प्रकारे संत निळोबारायांकरता आले. निळोबाराय पिंपळनेरकर त्यांच्याकरता तुकोबारा आले. तुकोबाराचं येणं आणि जाणं चालू असताना ब्रह्म विष्णू महेश 33 कोटी देव तुकोबारा म्हणतात. तुकोबाराय तुम्ही पृथ्वीवर कधीही जातात, कधीही येतात, पण आम्हाला मात्र काला मिळत नाही. हा जो काला आहे याला काला का म्हणतात? काला कशाचा असतो? काल्याचं काय महत्व आहे याचं चिंतन आज आपल्याला पाहायचं आहे. तर ते देवांची दुर्बलता आहे महाराज. ब्रह्म विष्णू म्हणता आम्ही देव आहे, पण आम्हाला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये जन्माला यावं. तुकोबा म्हणता महाराज तुम्ही आपलं सुख सोडता. ब्रह्मदेव तुम्ही अमृत घेणारे माणसं, तुमच्याकडे कामधेनूचं दूध आहे. अमृत पिल्याने माणसं अमर होतात. कामधेनूचं दूध घेतल्यानंतर माणसं म्हातारे होत नाही, त्यांचे डोक्याचे केस वाढत नाही, पांढरे होत नाही. तुमच्या गावामध्ये चिंतामणीच्या सडका आहे, कामधेनू ते खेळणारे आहे आणि सर्व वैकुंठामध्ये तुम्हाला ब्रह्म विष्णू महेशला सुख आहे. मग एवढं सुख सोडून तुम्ही मृत्यू लोकामध्ये कशा करता येण्याची करता? महाराज आमच्या मृत्यू लोकामध्ये येण्याचं कारण एकच आहे, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकोबारा आहे आमच्याकडे अमृत पिण्याकरता आहे, आमच्याकडे सर्व सुख सोयी आहे देवांकडे, पण मृत्यू लोकामध्ये जो संत काला करतात तो काला आम्हाला मिळत नाही. तो काला वैकुंठात नाही आहे. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ब्रह्म विष्णू 33 कोटी देव म्हणता महाराज आमच्याकडे सर्व आहे, आम्ही अमर आहे, पण आम्हाला हा काला मिळत नाही. हा काला मिळण्याकरता आम्ही जरी देव झालो, पण काला खाल्ल्याशिवाय देवांना मोक्ष नाही. आणि तो काला या मृत्यू लोकातील लोकांना सहज मिळतो, याच्याकरता आम्हाला यांचा हेवा वाटतो, आपला हेवा वाटतो. म्हणून आम्हाला असं वाटतं उपदुनिया पुढती येऊन काला खाऊन दही भात. आम्हाला असं वाटतं मृत्यू लोकांमध्ये जीवन कष्टमय आहे महाराज. हे शरीर दुःखाने भरलेलं आहे, आजार आहे, व्याधी आहे, प्रपंच आहे. या प्रपंचामध्ये आम्ही यायला तयार आहे का? आमच्या वैकुंठात काला नाही. काला खाण्याकरता आम्ही देव आपलं पद सोडू कसं? पण महाराज काला हा वैकुंठामध्ये नाही आहे, म्हणून तुम्ही जन्माला येतात असे चिंतनाच्या अभंगात आहे. झालं तर महाराज देवांपेक्षा आपण लोक श्रेष्ठ आहे. आपल्याला वशिला लावा लागत नाही आहे. आपल्याला सहजन्म भेटलाय आणि तो काल्याचा प्रसंग पितृपक्षाच्या निमित्तानं आपल्याला
मिळतोय. काला म्हणजे काय? काला कशाला म्हणतात? बरेच काले आपण ऐकले, काले घेतले सुद्धा. काला किती प्रकारचा असतो महाराज? काला 2 प्रकारचा असतो. काला हा 2 प्रकारचा असतो. आपलं हे काल्याचे कीर्तन आहे. एका गावामध्ये मी काल्याच्या कीर्तनाला गेलो. तिथे आजीबाई होत्या. प्रत्येक महाराज आजीबाईच्या घरी उतरायचा. मी गेलो, माझी पिशवी ठेवली द्या, आणि तिथला चोपदार होता. तिकडे यांचं सुरू झालं. सुंदर ते द्या म्हणून मी भेटेवरी मी भेटा बांधायला लागलो. मावशी म्हणते, भाऊ आज कशाचं कीर्तन आहे? म्हटलं मावशी काल्याच आहे. मग तो काल्या कुठे आहे म्हणे? ज्याचं काल्याचं कीर्तन आहे तो काल्या कुठे आहे? म्हटलं काल्या तुमच्या समोर उभा आहे. म्हणजे तुम्ही काही काय दिसता की म्हणे? म्हणजे अपभ्रंश होतो. काल्याचं कीर्तन म्हणजे काय रंगाने काळा असला पाहिजे का माणूस? असा भ्रम आहे काही समाजामध्ये महाराज. नेमका काला म्हणजे तोच मी समजत. आपल्याला 2 प्रकारचा काला आहे. म्हटलं मावशी काल्याचं कीर्तन म्हणजे काय आहे का? काला म्हणजे काय? आजचं काल्याचं कीर्तन आहे. म्हणून महाराज 2 प्रकारचा काला आहे. एक काला दही कढी भाकरीचा काला, वरण पोळीचा काला, भाजी भाकरीचा काला, याला सुद्धा काय म्हणतात? काला. अरे मोळानं काला, मोळानं काला कशाचा? भाजी भाकर, कढी भाकर, याला सुद्धा काय म्हणतात? काला. महाराज मग हा जो काला आहे हा तो काला आहे का? नाही. मग भाजी भाकरीचा काला कोणा करता? हा काला कोणा करता? दोन्ही काले आपल्या करताय. दोन्ही काले आपल्या करताय. पण महाराज भाजी भाकरीचा काला कशा करता? ऐका महाराज, तुकोबाराय भाजी भाकरीचा काला आजच्या अभंगात सांगत नाही. सप्त्याच्या शेवटी वरणपोळीची पंगत असते, त्यालाही काल्याची पंगत म्हणतात. तो काला या शरीरा करताय महाराज. तो वरणपोळीचा काला सप्त्याची पंगत असते, तो काला या शरीरा करताय. का बरं? कारण मृत्यू लोकामध्ये आपलं हे शरीर अन्नमय कोश आहे. अन्न खाल्ल्याशिवाय हे शरीर भजन करत नाही. विठ्ठल विठ्ठल आपलं मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलो आहे. जेवण केल्याशिवाय आपलं शरीर चालत नाही. मग भाजी भाकरीचा काला शरीर पोषण्याकरता आहे. ऐका, कलियुगामध्ये अनंत प्रकारचे आजार आहे आपल्याला. जेवण केल्याशिवाय चालत नाही. भाजी भाकरीचा काला शरीर पिंड पोषण्याकरता आहे. गुरुजी, भाजी भाकरीच्या काल्याने आमचा उद्धार होईल का? अजिबात नाही. तो शरीराकरता आहे. शरीर चालवण्याकरता, शरीर जगण्याकरता काला आहे. मग आमचा उद्धार होण्याकरता कोणता काला आहे? हरे नामाचा खिचडी
जीवाला, या माणसाला अनंत जन्मापासून मोक्षाची भूक लागलेली आहे. या जीवाला, या प्राण्याला मला कधी मोक्ष मिळेल, कधी मुक्ती मिळेल याच्याकरता जीव तडफड करतो. आणि महाराज हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिले गोविंदा. महाराज आता हा काला बघ, हा काला आपल्या जीवनात काय करतो, का घ्यावा हा काला माणसाने. महाराज चिंतन असं आहे, भाजी भाकरीचा अनेक भाजी असते, कढी असते, त्याचा काला असतो. याच्यामध्ये दोन पदार्थ आहे, एक स्निग्ध पदार्थ आहे आणि एक कोरडा पदार्थ आहे. स्निग्ध पदार्थ म्हणजे दही आणि कोरडा पदार्थ म्हणजे आपण लाह्या किंवा पोहे होतो. महाराज लाह्या म्हणजे कोण आणि दही म्हणजे कोण. लाह्यास का टाकतात, दहीच का टाकतात, याचं एकत्रकरण काय करतात, याला काला म्हणतात. ऐका महाराज, लाह्या किंवा पोहे, लाह्या किंवा पोहे, पोहे म्हणजे जीव, पोहे म्हणजे आपण, लाह्या म्हणजे आपण. महाराज मला सांगा, हे पोहे किती खाल्ले म्हणजे रक्त तयार होईल, लाह्या किती सेवन केल्या म्हणजे या शरीरामध्ये रक्ताचा प्रवाह चालू होईल. निरर्थक आहे महाराज ते किती तुम्ही खा, रक्त तयार होऊ शकत. तसं शरीर जे आहे, हा जीव आहे, किती संसार करा, संसार केल्याने मोक्ष नाही. त्याच्यामध्ये दुसरा पदार्थ आहे, ज्याला म्हणतात दही. दही नाम मृदू, दही म्हणजे परमात्मा. मृदू सबाय नवनीत, नवनीत म्हणजे परमात्मा. महाराज ते दही जे का टाकतात, दही म्हणजे परमात्मा आणि लाया म्हणजे हा जीव. या जीवाला मोक्षाची तहान लागलेली आहे. ते दही आणि लाह्या एकत्र केल्यानंतर दुःखरूप असणारा जीव सुखरूप देवाच्या दही रूपी याचं मिक्सन होतं. दही आणि लाह्या याचं मिक्सिंग होतं महाराज. आणि हा जीव दही रूपी भगवंतामध्ये एकत्र झाला. जसं पाण्यातून पाणी वेगळं होत नाही, तसं दह्यातून लाह्या पांढरं दही अलग काढू शकता आपण. तशा इंद्रियाचा एक वेळ ज्ञानेंद्रिय 11 मन एकत्र दह्यामध्ये झालं की दही आणि लाह्या वेगळ्या करता येत नाही, ते एकत्र होतात. तसा हा जीव परमार्थामध्ये गेला आणि तिथला मकरंद सेवन केला म्हणजे या जीवाला मोक्ष मिळतो. नदी असते, नदीचं वाहन समुद्रापर्यंत. नदी समुद्रामध्ये गेली की समुद्राचं पाणी कोणतं, नदीचं पाणी कोणतं ओळखलं जात नाही. तसा हा जीव लाया रूपी जीव दही रूपी देवात गेला. जसा वेगळा राहता येत नाही, त्याला मोक्ष भेटतो. हा काला खाल्यानंतर तसा माणसाला मोक्ष भेटतो. तो काला शरीरा करता, हा काला मोक्ष करता. म्हणून देवापासून दही आणि लाया याचा काला होत असतो. गुरुजी, वारकरी संप्रदायाने हा काला पहिला कुठे गेला, कुठे झाला हा काला? तर आजचं जे अभंग चिंतना करता निवडलेला आहे, ऐका महाराज. जीव आणि शिवाचा काला, काला ज्याने खाल्ला नाही तर काला जन्माला काला. महाराज, मोठा आनंद आहे काल्याच्या कीर्तनामध्ये. जगद्गुरु तुकाराम महाराज ज्यावेळेला वैकुंठाला गेले
यावेळेला पहिला काला द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्णाने केलेला आहे. पहिला काला महाराज गोपाल कृष्णाने यमुनेच्या तीरी वरजा वाकुल्या बेंद्या सुदाम्या लंगड्या बोगड्या यांना घेतलं महाराज आणि सर्व बाल गोपाल गायी चालण्याकरता यमुनेच्या तीरी आलेले आहे. ऐका महाराज, यमुनेच्या तीरी सर्व बाल गोपाल आलेले आहेत आणि भगवंत परमात्मा म्हणता हे वारे आता आपण आपल्याला गोपाल काला करायचा आहे. काला करते संत प्रत्यक्ष परमात्मा आहे आणि तो काला पहिला काला जगामध्ये द्वापार युगामध्ये केलेला आहे. महाराज आपल्यापर्यंत काला कसा आला तेही सांगेन मी तुम्हाला. हा काला आपल्या महाराष्ट्रात कोणी आणला तेही सांगेन मी तुम्हाला. पहिला काला द्वापार युगात गोपाल कृष्णाने केला. काला करते संत गायी गोपाल घेतले महाराज आणि यमुनेच्या तीरी दुपारची वेळ झालेली आहे आणि ते भगवंताने सांगितलं अरे बाबा पेंद्या आपल्या सर्व गायी यमुनेच्या तीरी घेऊन ये पाण्यावर. सर्व गायी त्या पेंद्याने जमा करून आणल्या. दुपारची वेळ झाली. देवा सर्व गायी पाण्यावरती आलेल्या आहेत. त्या गायी रवंत करू लागलेल्या आहेत. मग आता काय करायचं देवा? भगवान परमात्मा आपापल्या शिजोऱ्या आणल्या आहेत. तुम्ही कोणाची भाकर आहे, कोणाची खिचडी आहे. महाराज आमचे गुरुजी मोठ्या आनंदाने सांगायचे. परमपूज्य वैकुंठवासी गुरुराम गुरु जगन्नाथ महाराजांचे लाडके शिष्य एकनाथ महाराज आता कोणाची भेटी घेऊ आहे बाबा सांगायचे आणि सांगायचे त्या पेंद्याने काय आणलं होतं? आई भगवती बाप मारुती डबा आणला होता. आई भगवती बाप मारुती. आता आई भगवतीने बाप मारुती म्हणजे काय ते एकनाथ महाराज सांगायचे आमचे गुरुजी. आई भगवती म्हणजे कण्याची भाकर आणि बाप मारुती म्हणजे लाल संभार. विरोधाने सांगायचे ना. मग सर्वांनी काय केलं? कन्हैया म्हणता सर्वांचे जो शिजुरी आणलेली आहे ना ते शिजुरी एकत्र करा. आणलेला आहे आणि आता आपण त्याचा काला करू. पण देवाने सांगितलं बघा रे आपण काला करतोय ना म्हणजे हो पण वरती लक्ष आहे का तुमचं? ते बाल गोपाल म्हणजे काय सोपे होते का? ते यमुना नदीजवळ दररोज जायचे पण मोंडी करायची. गवडियाचे ताक पिरे काय एवढे चांगले ते अंघोळ बी करत नव्हते. ते दंत धावून बी करत नव्हते. पण त्यांची देवावर एवढी श्रद्धा होती म्हणून कैसा त्यांचा छंद देवा. अरे ते अंघोळ करत नाही, दंत धावून करत नाही तरी तुम्हाला का आवडता? भाव होता त्यांचा, प्रेम होतं त्यांचं. काना वाचून एकही घास खात नव्हते ते, एवढं प्रेम होतं त्यांचं. देवाने सांगितलं बघा आपण जो काला करतोय ना तर वरती पाहिलं का काय पेंद्या होतं देवा वरती मला विमान दिसतात
पण विमानामध्ये कोण बसलाय ते दिसत. इकडे पेड्या काय दिसतं तुला? विमान दिसतात. हो हो, देवाने द्वापर युगामध्ये पहिला काला केला, तर तो काला पाहण्याकरता 33 कोटी देव आपापली विमानं घेऊन आपलं गाव सोडलं. सत्यलोक सोडलं, विष्णूने वैकुंठ सोडलं. आपण काला करतोय ना, तर 33 कोटी देव विमान घेऊन आले आहे. त्यांचे गाव ओस झाले. आज ओस अमरावती काला पाहावया येते, देव विसरती देह भावा तुला. ते ब्रह्मा विष्णू महेश शंकर इंद्र ते म्हणतात पहारे पहारे कसा काला करताय देव, कसा असतो बाबा काला. पाहायला लागले आणि काला पाहत असताना देवाने सांगितलं बघा, ते देव आपला काला खाण्याकरता येतील बरं का. मग त्या देवांना आशा उत्पन्न झाली की देवाच्या हाताने जो, अरे शुकदेव महाराजांनी कन्हैयाने पानं फेकले तर एक भाताचं शीत खाल्लं देवाने. मग देव तिथे काला करतो. आपण काय इथे विमानामध्ये बसणार काय? आपल्याला काला मिळाला पाहिजे म्हणून 33 कोटी देव त्या विमानात बसले विचार करतात. आज ओस अमरावती काला पाहावया येते. 33 कोटी देवांनी त्यांच्या घरी कोणीच राहिलं नाही. त्यांचं गाव ओस झालं. काला पाहण्याकरता आले. आता ते संत काला खातात आहे. देवाने सांगितलं इकडे या, भेंद्या सर्व बालकोपांना सांग, कारण तो मंडळाचा अध्यक्ष होता. भेंद्या जसे बचत गटाचे अध्यक्ष राहतात, बचत गटाचे अध्यक्ष एका बाईने नाही भरले की अध्यक्षाने भरणे पडता पैसे. तसा पेद्या होता. पेद्या तो काला ते खाऊ लागलेले महाराज आणि देव टकमक पाहता. त्यांना असं वाटलं देवाने आपल्याला काला खाण्याकरता बोलवलं नाही ना, आता हे यांचे जेवण झालंय, मग हात कुठे धुतील आता? यमुने जातील की का तसंच खरगटे ठेवतील? देवांना असं वाटलं देवाने आपल्याला काला खाण्याकरता बोलवलं नाही म्हणून काय झालं? 33 कोटी देव म्हणता आम्ही हे बालगोपाल आता पाण्यात हात धुण्याकरता जातील ना, आपण असं करू, त्या पाण्यात यांचा हात भरलेला असतो. आता लहानपणाची गोष्ट पाहा तुम्ही, अरे हातावर पाणी पडलं की बाई पडतो. महाराज ते खरगटे हात होते बालगोपालांचे, ते यमुनेकडे धावायला लागले. अरे पेजा पेजा इकडे 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 कुठे चालला? देवा हा हात भरलाय ना काल्याचा, काल्याचा हात भरलाय ना, मग कुठे? यमुना. नाही नाही नाही. का बरं? देवा अरे माशा भडभड करतील बाबा इकडे, मग हात धुवू नाही का मी? धुवू नको. का बरं? दररोज हात धुवतो की नाही मी? म्हणे आज का नाही धुवू? अरे वेड्या, त्या देवांना आपण काला देत नाही ना, त्यांच्या योगात काला नाही, काला खाण्याचे अधिकार ते देव नाही आहे. मग ते देव आपल्या हाताला जे खरकट लागलेलं आहे ते खरकट खाण्याकरता लालही झाले आणि त्यांनी माशाचा अवतार धरला. काल्याचे Yeah.
काल्याचे आसे देव जोडी झाले मासे देव जोडी झाले मासे काल्याचे आसे ते घ्या तो ब्रह्मदेव मासा झालेला आहे तो भगवान शंकर मासा झालेला आहे तो विष्णू मासा झालेला आहे मग हात धुवायचे नाही एक बी गेला नाही तिकडे हे देव वाट पाहताय पाण्यात अजून येते देवा हे माशा बडबड करताय आता कुठे पुसायचे हात आता खरं सांगा जेवण झाले की लहानपणी आपली हात कुशे पुसत ते बी लिहून ठेवलाय तुम्हाला ते हात कुठे पुसावे आई अभंग आहे इकडे पुसा मागे पण त्या देवांना द्यायचा आता पहा हे देव आता येतील तेव्हा येतील यांनी मागे हात पुसले ते वाहतात गोपाला ते चिंचिंगाट होते ते देवांना असं वाटलं अरे आपण देव काय कामाचे आहे ब्रह्मदेव विष्णुदेव शंकरदेव इंद्रदेव रमेश देव कपिल देव सर्व देव होते त्या देवांना असं वाटलं आपण देव आहे पण नावाचे देव आहे आणि ते गवण्याचे मुलं ते 4-4 दिवस अंग धुत नाही त्यांना काला मिळतो काय भाग्यवान आहे ते आणि आपण देव असून मासे झालो तरी आपल्याला काही मिळत अपमान झाला देवाचा ते 33 कोटी देवांचा अपमान झाला महाराज ते विमानात बसले संतापले ना ते देवाने सांगितलं पहा रे ते ब्रह्म विष्णू आहे संतापले आपल्यावर त्यांना अजून राग आला पेजा एक नंबर होता काय करलं पडे देवा त्यांना राग आणण्याकरता काय त्यांना चिडवा महाराज म्हणे असं कर ते हे उलट्या वाकोड्या दाखवलं वाकोडी या ब्रह्माजी
वेगळा लावण्याची गरज. ते 33 कोटी देव तुकोबाच्या पाया पडता मला हा काला खाण्याकरता आम्हाला महाराष्ट्रात जन्माला द्या. स्वर्गीचे आमच्या वैकुंठामध्ये काला नाही याचं अभंगामध्ये दुसरं चरण आहे. पण काला नाही आहे म्हणून तो काला खाण्याकरता वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकोबा आमच्या वैकुंठामध्ये पिण्याकरता अमृत आहे. चहा नाही होता आमच्या वैकुंठात. कामधेनूचं दूध आहे. कामधेनूचे खेळणारे ते कामधेनूचं दूध आम्ही घेतो. तर ते दूध घेतल्यानंतर देव म्हातारे होत नाही. त्यांचे डोक्याचे केस पांढरे होत नाही. परत दात पडत नाही. परत महाराज त्यांना दाढी दिशी फुटत. कुठे पा देवाचं चित्र वरते कोणतं सलूनचं दुकान नाही काही. कामधेनूचं दूध घेतल्यानंतर देवांना दाढी दिशी नाही. एवढं सुख जर तुमच्याकडे आहे पण काय करता आग लागू त्या सुखाला. काला खाल्ल्याशिवाय जरी देव असलो आम्ही मुक्त होऊ शकत नाही. ऐका जरा काय चिंतन करतात. तर महाराज काला खाल्ल्याशिवाय आम्ही मुक्त होऊ शकत नाही. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिताची देवा मृत्यूलोके व्हावा जन्मा. कशा करता देव जन्माला येतात. कारण आम्ही जन्माला जर आलो काला खाऊ आणि काला खाल्ल्यानंतर देवाचं चिंतन केलं आम्हाला मोक्ष भेटेल. वैकुंठामध्ये देवांना मोक्ष नाही. नारायण नामे होऊ जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते. कीर्तन ऐकल्याने मोक्ष आहे. स्वर्गात मोक्ष नाही आहे देवांना. विठ्ठल म्हणून ते अभंगाचं दुसरं चरण असं आहे. ते म्हणता आमच्याकडे काला नाही वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तुकोबा आमचा जन्म करा तुम्ही तिथे. आम्हाला जन्माला पाठवा महाराष्ट्रामध्ये काला खाण्याकरता. तुकोबा म्हणता तुम्ही देव आपण कुठे हो. इंद्र चंद्र महेंद्र हे सर्व देव आपण कुठे ब्रह्मदेव वगैरे. आणि आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आपण कुठीपणा चालत. आमच्या वारकरी संप्रदायाचा चाल आहे की पंढरीच्या लोका नाही अभिमान पाया पडते जन एकामेका. आमच्या पंढरपूरचा असा नियम आहे की किती महाराज असला एकमेकाच्या पाया पडतात. एकमेकाच्या पाया. आणि तुम्ही देव आहे ना तुम्हाला आपल्या पाया पडून घेण्याची सराव झाली आहे. तुम्ही अप्पलकोटी देव आहे आणि तुम्हाला काला खाण्याचा अधिकार नाही का. जो काम क्रोध रहित आहे वासना रहित आहे त्या देवाला काला खाण्याचा अधिकार आहे. महाराज ब्रह्मदेव म्हणता महाराज मला काला खाण्याचा अधिकार नाही. अजिबात नाही. का बरं.
तुमचं शरीर कामाने भरलेलं आहे. ब्रह्मदेव ज्याच्या मनात काम आहे त्याला काला खाण्याचा अधिकार नाही. ब्रह्मदेव म्हणता माझ्याकडे काय काम आहे बाबा. ब्रह्मदेव महाराज तुमची तुम्ही उघडी करू नका, अशी जाय झाकेल मूठ लाखाची ठेवा. ब्रह्मदेव म्हणतो मला बोलता तुकोबा तुम्ही, सांगा माझं काय चुकलं, माझ्यामध्ये कोणता काम आहे, त्या कामामुळे मला काला नाही मिळत. ते कलियुगातले लोक किती काम सुरू लोक आहेत तरी त्यांना म्हणे ते वेगळं आहे, त्याच्याकडे तुम्हाला जन्माला यावं. ब्रह्मदेवा तुम्ही सृष्टीची रचना केली, तुमच्या जिभेपासून सरस्वती तुमची मुलगी जन्माला आली, तर त्या मुलीमागे तुम्ही वाईट वासनेने धावले नाही काय. मग तुम्ही जर तुमच्या मुलीमागे वाईट कामनेने धावतात, अशा माणसाला काला खाण्याचा अधिकार नाही. बरं तुमचं नावही कोणी घेताय काय, कोणीच नाही. महादेव तुम्हालाही काला खाण्याचा अधिकार नाही. का बरं, भगवंताने समुद्र मंथन केलं, मोहिनी रूप घेतलं, तुम्ही त्या मोहिनी रूपाच्या मागे धावले, तुम्हालाही काम निर्माण झालं. विष्णू भगवान तुमचं सांगण्याचं काम नाही, कारण तुम्ही वृंदा नावाची जी सती होती त्या वृंदेला तुम्ही भ्रष्ट केली, पतिव्रता वृथा गुंतविली, गणिका वेश्या ते सत्य लोका नेले, आणि तुम्ही असे भ्रष्ट देव. इंद्र अरे तुला तर चान्सच नाही हो, अरे गौतमाची पत्नी तू भ्रष्ट केली, तू का देव आहे काय. चंद्र्या तू आपल्या गुरुची पत्नी भ्रष्ट केली, तुम्हाला खाण्याचा अधिकार नाही. महाराज आम्ही तुमच्या पाया पडतो, आम्ही माफी मागतो, झाली ना आमची चूक. मागे झाले ते पाहू नका, पुढे जाणे काय. महाराज आम्ही लाजीरवाने झालो. देव सांगतात मागे झाले ते पाहू नका. आता आम्ही तसं नाही वागणार महाराज, चुकी झाली, पुढे जामिना हे तुका. तसं तुमच्या आमतून ते मागे काही झालं असेल तुकोबा म्हणतात देव मान्य करतात, पण पुन्हा मागे फिरू नका. महाराज पण आमच्या मृत्यू लोकांचा एक नियम आहे, तिथे भेद केला जात नाही आणि एकमेकाला काला देतात. पण तुम्ही आपण कोटी देव आहे, तुम्हाला जर जन्माला यायचं असेल तर तुम्ही एकमेकाला देता याची परीक्षा घ्यावी लागेल तुम्हाला. आम्ही परीक्षा द्यायला तयार आहे. देव जर परीक्षेत पास झाले तर तुम्हाला जन्म देऊ, नापास झाले तर मग काही सांगता येत नाही. ब्रह्मदेव विष्णू शंकर जगदंबा आमची परीक्षा घ्या तुकोबा आहे. देवाची ही परीक्षा सनकादिक सनकनंदन सनक ऋषींची परीक्षा. महाराज तुम्हाला एकमेकाला देण्याची सराव असेल तर तुम्ही परीक्षेमध्ये पास व्हाल. मग देव म्हणतात आलो आहे मी परीक्षा. संतही आहे तिथे वैकुंठात. आता कोणाला बसवावं, देव म्हणू लागले आम्हाला अभिमान पाहिजे. आता देवाने काय केलं, तुकोबाने काय केलं, 33 कोटी देवतांना त्यांना एक अट टाकली, इथे कांबड्या बांधाव्या लागतील तुम्हाला पट्ट्या. या हाताने जेवण करतात का तुम्ही, म्हणे हो, मग पट्ट्या बांधा. पट्ट्या बांधल्यानं देवाने ब्रह्म विष्णू महेश. महाराज आता पट्ट्या बांधलेल्या आहे. हा हात न वापरताना घास एकामेकाच्या तोंडात गेला पाहिजे. या परीक्षेमध्ये तुम्ही पास झाले तर तुम्हाला जन्म भेटेल, नाही तर जाऊ द्या तिकडे. हा महाराज आता ते देवांची पंगत बसली. आता इथे पट्ट्या बांधल्या, पुढे जेवण वाढलं, पण यांनी काय केलं, रेल्वे सारखा डबा पंगत बसली बघाशी. आता ते सरकीस पंगत बसली, ते उचलायचे घास, कुठे जायचं तर इकडे खाली पडायच्या. 1 मिनिट 2 मिनिटं 10-15 मिनिटं झाले, मुदत संपली, देवांचं काम बंद. तुकोबा अरे आम्हाला जमलं, त्या संतांना जमीन का, या संतांना जमणार आहे, संतही फेल होतील, ते त्यांच्यावर सोडा. तुकोबाने सांगितलं सनकादिक संत तुम्ही जेवायला बसा. त्यांनी डबानी धरला, त्यांच्या बी हाताला कांबड्याच बांधल्या, पण समोरासमोर बसले.
असे असे बसले. मनकडे पहा तुम्ही. महाराज आता देव लाईनशीर बसलेले होते. संत असे जवळजवळ बसले. वाकवायचं नाही, ते असं करायचं, वाकवण्याचं काम. म्हणून आमच्या वारकरी संप्रदायाचा काय नियम आहे? अभंगाचं 3रं चरण आहे. एकमेका देव एकमेका देव असा काला वाटता. एकमेका देवमुखी सुखे घालू हुंबरी. तुम्हाला जमलं काय? तुम्हाला नाही, फेल झाले तुम्ही देव. महाराज आम्ही भांबावलो आहे. या लोकांचं काल्याचं सुख पाहून आमचं डोकं चालत नाही. काय करावं? आम्हाला असं वाटतं माणसाचा जन्म भेटला पाहिजे, आम्हाला काला मिळाला पाहिजे. आमचं परीक्षेत डोकं चालत नाही. म्हणून महाराज तुम्ही काही करा तुकोबा, आमचा जन्म कराच तुम्ही महाराष्ट्रामध्ये. काला खाण्याकरता आम्ही फार उतावळं झालो आहे. म्हणून महाराज तुकोबाने त्यांचा वशिला लावला, पण अट निर्माण करून घेतली. तुम्हाला कीर्तन करावं लागेल, करू महाराज. तुम्हाला एकमेकाला काला द्यावा लागेल, देऊ महाराज. मग ते देवांवरती काही देव आपेगावमध्ये पैठण पासून 6.5 कोस अंतरावर आपेगाव नावाचं गाव आहे. गोदावरी तीरावर. तिथे विठ्ठलपंत कुलकर्णी ब्राह्मण आणि रुक्मिणीबाई ब्राह्मणीबाई गोदावरीच्या तीरी हे 3-4 देवाने अवतार घेतला. निवृत्ती ज्ञानदेव सोपान ब्रह्मदेव जन्माला आले पैठण जवळ. ब्रह्म सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि निवृत्ती दादा आणि मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई दासी लागेबाई. म्हणून त्या देवांनी काला खाण्याकरता तुकोबाला याचना केली, प्रार्थना केली, नम्रता केली आणि पैठण पासून 6.5 कोस अंतरावर आपली दिंडी असते भाऊ. तिकडनं येताना ब्रह्मराक्षस आणि हिररपुडी पासून 5 किलोमीटर अंतरावर आमची दिंडी तिथे मुक्कामी राहते. जिथे काला खाण्याकरता तिकडचा प्रवास असतो परतीचा. 6-7 लोक असतो आम्ही तिकडनं पायी, जास्त नसतात. तर महाराज त्या गावामध्ये ब्रह्म विष्णू महेश आणि शक्ती यांनी काला खाण्याकरता ते ब्रह्मदेव सोपानदेव झाले. भगवान शंकर निवृत्तीदादा झाले. विष्णू भगवान माऊली ज्ञानोबा राय झाले आणि आदिशक्ती मुक्ताबाई झाल्या महाराज. म्हणून काल्याचं किती महत्व आहे आपल्या जीवनामध्ये या कार्यक्रमातून कळते महाराज. म्हणून महाराज आम्ही आता उपदुनिया पुढते येऊ काला खाऊ दैवात आणि काला खाण्याकरता आता आमचं मन बरंही आहे, नीटही आहे, उत्तमही आहे. आम्हाला काला खाण्याकरता येऊ द्या असा अभंगाचा शेवटचा
काला खाण्याकरता शरीरूपी वाळवंट कसं पाहिजे, या शरीराला वाळवंट म्हटलं महाराज. हे बर्व पाहिजे, नीटही पाहिजे, उत्तमही पाहिजे. महाराज जेव्हा पटांगण सपाट असते तेव्हा चढू चढू खेळण्याला मजा येते. वाकडं तिकडं असलं म्हणजे वाकडं तिकडं. बर्वे उत्तम नीट म्हणजे याचा अर्थ काय आहे? बर्व याचा अर्थ असा आहे की जोपर्यंत आपलं तारुण्य बरं असते, म्हातारं झालं की ते नीट नसतं, वाकलेलं असतं, तेव्हा किती प्रयत्न केला नामचिंतन करण्याचा, वारी करण्याचा, तो होत नाही. ते बर्व असलं आणि नीट असलं तेव्हाच परमार्थ होतो, नाहीतर होत नाही. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे वाळवंट बर्वे उत्तम नीट. इथपर्यंत आलो आपण. अभंगाचा धरून मी अर्थ तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता संप्रदायाच्या नियमानं आपली सेवा 10-15 मिनिटाची आहे आणि आता पुढे आता एक वेळा आपण संतांचं भजन करू आणि अवघ्या 10 मिनिटामध्ये आपली सेवा आपण आवर्ती घेऊ. कारण पुढेही बहुत करणे विठोबार पंढरीनाथ भगवान की जय. म्हणून महाराज विश्व संत तुकोबाराया देवाची दुर्बलता मान्य केली. महाराज की देवांना हा काला मिळत नाही आणि काला मिळण्याकरता त्यांची झटपट चालू आहे आणि तो काला आपल्याला सहज मिळालेला आहे. आपण भाग्यवान लोक आहे. म्हणून आजचा जो प्रसंग आहे, संत विश्व संत तुकोबारा म्हणता, बाप हो उपजुनिया पुढते काला खाऊ दही भात, वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे, एकमेका देऊ मुखी सुखी घालू होंबरे, तुका म्हणे वाळवंट नीट उत्तम बर्वे नीट. महाराज आता इथे आपल्याला थांबायचं आहे. काल्याचं कीर्तन आपण हे अल्प वेळामध्ये केलेलं आहे. नाहीतर काल्याचं कीर्तन महाराष्ट्रामध्ये 1 नंबर म्हणजे आपले जगन्नाथ बाबा
महाराज त्यांचा जो आमच्यावरती प्रेमाचा वर्षाव झालेला आहे, हे त्यांचं हे काल्याचं कीर्तन आहे. आम्ही त्यांचं ऐकून 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 हे सर्व केलेलं आहे. हे आमच्या गुरुचं कीर्तन आहे, तुमची सेवा आहे. म्हणून काल्याचं कीर्तन संपण्यासारखं नाही. आता अभंगाचा भावार्थ झाला, आता काल्याच्या कीर्तनाला सुरुवात आहे, आता सुरुवात आहे. पण आपल्याला पुढेही बहुत करणे आहे. म्हणून महाराज अशा प्रकारे हा काल्याचा प्रसंग आहे. काला काय असतो, काला किती महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये, त्याचं चिंतन आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. म्हणून महाराज या काल्याकरता अनंत प्रकारचे जन्म घ्यावे लागतात. ज्यांनी हा काला सेवन केला, तो काला नैमिषारण्यामध्ये असो. महाराज आता पहिला काला जर यमुनेच्या तीरी द्वापार युगामध्ये कन्हैयाने केला, तर आमच्या महाराष्ट्रामध्ये काला कोणी आणला? जळगाव जिल्ह्यामध्ये काला आणणारे कोण माणसं आहेत? एवढं सांगतो, आपल्या लक्षात येईल आणि आपली सेवा संपवतो. ऐका महाराज, द्वापार युगामध्ये भगवान गोपाल कृष्णाने हा आपल्या सवंगड्याकरता काला केला. आणि तिथून 2 नंबरचा काला ज्यावेळेला आईसाहेब रुक्मिणी माता भगवंतावर नाराज झाल्या, रुसल्या, दिंडीरवनामध्ये आलेले आहे. दिंडीरवन म्हणजे काय? त्यावेळेला त्याला दिंडीरवन म्हणायचे, आता त्याला पंढरपूर म्हणतात. त्याला दिंडीवर का म्हणत होते आणि पंढरपूर का म्हणत होते, आपण दुसऱ्या कथेत पाहू. पांडुरंग परमात्मा आले म्हणून पंढरपूर. दिंडीर नावाचा राक्षस राहत होता, त्या दिंडीर वनामध्ये रुक्मिणी रुसून बसली. रुक्मिणीला मनवण्याकरता, रुक्मिणीची भेट घेण्याकरता सर्व सवंगडी गोपाल घेऊन भगवंत परमात्म्याने 2 नंबरचा काला गोपाळपुऱ्यावर केला. ऐका, आणि तो गोपाळपुऱ्यावर केलेला काला आपल्या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये कोणी आणला ते सांगतो मी तुम्हाला. तुम्ही ऐकलं असेल किंवा नाही मला काही माहीत नाही. तर महाराज देवाने पंढरपूरला काला केला 2 नंबर. देव ज्या वेळेला पुंडलिकाला भेटण्याकरता आले तेव्हा, आणि त्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये काल्याची प्रथा सुरू झाली. काल्याची प्रथा सुरू झाल्यानंतर जगद्गुरु तुकाराम महाराज, ऐका आता, जगद्गुरु तुकाराम महाराज त्यांचे शिष्य निळोबारायांचे शिष्य मल्लप्पा वास्करांचे शिष्य विठोबा वास्कर यांचं काल्याचं कीर्तन कार्तिकी महिन्यामध्ये कार्तिकी एकादशीला द्वादशीला चालू होतं. मी जे परंपरा सांगितली तुम्हाला, तुकोबारायांचे शिष्य निळोबारायांचे शिष्य मल्लप्पा वास्कर आणि मल्लप्पा वास्करांचे शिष्य विठोबा वास्करांचं कीर्तन पुंडलिक महाराजांच्या मंदिराजवळ वाळवंटात चालू होतं. आपल्या जळगाव जिल्ह्यात काला कोणी आणला ते सांगतोय मी तुम्हाला. आता वास्करांचं कीर्तन चालू होतं. तालुका भुसावळ, गावाचं नाव बेडी. परमपूज्य वैकुंठवासी 200 वर्षापूर्वी सद्गुरू झेडूजी महाराज आणि सांडू पाटील त्यांचे मामा पंढरपूरला गेले आणि ते तिथे बसले पंढरपुरामध्ये काल्याचं कीर्तन ऐकत. तर झेंडूजी महाराजांना समाधी लागली. महाराज सांडू महाराज हे झेंडूजी महाराजांचे मामा बेडी नशिराबाद जवळ भुसावळ. ते बसल्यानंतर त्यांना आनंद वाटला, डोळ्यातून अश्रू आले. ते वास्करांना म्हणता, महाराज हे तुम्ही आता केलं हे काय आहे? म्हणे याला काल्याचं कीर्तन म्हणतात. महाराज याला जर काल्याचं कीर्तन म्हणतात तर आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये खानदेशामध्ये भजन नाही, ज्ञानेश्वरी नाही, गाथा नाही, भागवत नाही, कीर्तन नाही ना काहीच नाही. तर कृपया करून तुम्ही तुमची गुरुची म्हणून आणि मी शिष्य तुमची माळ मला द्यावी. आणि हा आनंद आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये काला, कीर्तन, प्रवचन, नामचिंतन, टाळ कशाला म्हणतात, मृदंग कशाला म्हणतात, सप्ताह काय असतो हे आम्हाला द्या तुम्ही. मल्लप्पा वास्करांच्या आपल्याला माळ आहे. ते गुरुजींनी कीर्तनामध्ये झेडूजी महाराजांचे शिष्य
झेडूजी महाराजांच्या गळ्यामध्ये माळ टाकली आणि झेडूजी महाराजांनी ती माळ धनजी महाराज भुसावळकर यांच्या गळ्यात टाकली. धनजी महाराजांनी तळवेल ते नागोजी महाराजांच्या गळ्यात टाकली. नागोजी महाराजांनी ती माळ सद्गुरू तोताराम महाराजांच्या गळ्यात टाकली. गाळेगावच्या महाराजांनी माझे गुरुवर्य परमपूज्य वैकुंठवासी जगन्नाथ महाराज अंधारेकर यांच्या गळ्यात टाकली. झेडूजी महाराज दुसरे आसोदा वादली शास्त्री महाराज. आणि हा काला आपण तुकोबारायांच्या परंपरेचे माणसं आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये काला जर कोणी आणला असेल तर आपले झेडूजी महाराज. जगन्नाथ महाराजांनी यावल तालुका महाराष्ट्र धनावून टाकला महाराज आणि त्यांच्यामुळे आज हा काला आपण इथे करतोय. म्हणून अशा पद्धतीने काल्याची परंपरा कुठून आली, आपण कोणत्या परंपरेचे माणसं आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये गावोगावी हा काला व्हायला लागला आणि तोच काला हरिभक्तीपर आहे. आमच्या पुंडलिकदादा ठाकरे आमच्या मावशीच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना हा काल्याचा आनंद प्राप्त झालेला आहे. म्हणून महाराज आपण इथे भाग्याचे आहे. म्हणून झालेली सेवा बसलेले तुम्ही सर्व श्रोतेजन मायबाप पितृतुल्य श्रोते महाराज मंडळी आणि भगवान व्यासजी भगवान शुकदेवजी महाराज नैमिषारण्य भगवान माझे गुरुवर्य परमपूज्य वैकुंठवासी गुरुराम गुरु हे कीर्तन त्यांचं आहे, आशीर्वाद त्यांचा आहे आणि त्यांनीच हे कीर्तन करून घेतलेलं आहे. आता झालेली कीर्तनाची सेवा आता आली का तू बरं झालेली सेवा माझ्या गुरुजीने करून घेतली, देवाने करून घेतली. त्यांची सेवा त्यांच्या चरणावर करतो आणि माझ्या सेवेला विराम देतो. पुढची काही सूचना असेल भाऊ तर तुम्ही सूचना सांगा. एक वेळा आपण भगवंताचं संतांचं भजन करू. ज्ञानेश्वर महाराज आता काल्याचा अभंग होईल आणि आपली दहिंडी कुठे लागला फोडण्याकरता काही घ्याच हा